अव्यक्तते आकारले अव्यक्तते आकारले रूपाले गुणवंत भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी तुका म्हणे पुरवी इच्छा तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी विठ्ठल समचरण सरोजम शांतम जगननिहित पाणी मंडनम मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि प्रथम
सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुर दिक्प्रदेशं वितीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नीलाञ्जन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्वरं यवन्त प्रविश्य मम वाचम् इमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यां च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं जटाटवी जलधर प्रवाह पावितस्थले गलेवलम्बे लम्बितां भुजङ्गतुङ्गमालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनादमड्डमर्वयम् चकार चंड तांडवं तनोतु न शिवं शिवं मस्तकैः मस्तकैः पायावरी या वारकरी संतांच्या घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी। प्रस्तुत कीर्तन अभंग। जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री देहू निवासी वैराग्य मूर्ती पांडुरंग परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त श्री संत तुकाराम महाराज यांचा चरणांचा देव आणि भक्ताच्या प्रेमाचं वर्णन करणारा सुंदर असा अभंग तुम्हा वारकऱ्यांच्या सेवेकरता निवडलेला आहे। विठ्ठला जगद्गुरु तुकाराम महाराज देव आणि भक्ताच्या प्रेमाचं वर्णन करतात आणि ते प्रेमाचं वर्णन करीत असताना महाराजांनी एक दृष्टांत देखील या ठिकाणी दिलेले आहे। कशा पद्धतीने भगवंत भक्ताचं रक्षण करत असतात आणि भक्ताचं रक्षण करण्याकरता भक्त या ठिकाणी भगवंत जन्म घेत असतात। भगवंत या ठिकाणी का जन्म घेतात, कुणाचं रक्षण करतात आणि भगवंत फक्त तेवढ्याच करता जन्म घेतात का, असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत। पण मंडळी मी तुम्हाला सांगून जातो याचा मतित अर्थ, याचा अभंगाचा मतित अर्थ एकच आहे की भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुर्जनांचा नायनाट करण्याकरता भगवंत या ठिकाणी जन्म घेत असतात। विठ्ठला घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो। आपल्या हातामध्ये चक्र आणि गदा घेऊन हाच धंदा करतात। कोणता धंदा करतात? भक्ताला पायापाशी ठेवतात आणि दुर्जनांचा नायनाट करतात। बरं, जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज भगवंत तर अव्यक्त स्वरूपात असतात, मग ते सगुण कस काय होतात? तर भगवंत या ठिकाणी सांगतात जगद्गुरु तुकाराम महाराज, भगवंत जरी अव्यक्त असले तरी ते भक्तासाठी सगुण स्वरूपामध्ये प्रगट होतात आणि सगुण स्वरूपामध्ये प्रगट झाल्यानंतर आणखीन काय करतात तर ते सांगत असताना महाराज सांगतात भक्ताची जशी इच्छा आहे तशी ती पूर्ण करतात। हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ। विठ्ठला आता अभंगाकडे वळणे अगोदर अल्पसा परिहार देणं ते वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि त्या अनुषंगाने आपल्या या वारकुंडाने गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह वर्ष 7वे, म्हणजे गेली 6 वर्षांपासून तुम्ही या सप्ताहातलं कीर्तन ऐकत आहात। 7व्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे आणि या 7व्या वर्षातील 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे मी माझं परम भाग्य समजतो। विठ्ठला उत्तमगिरी बाबा यांचा समाधी सोहळा त्याचप्रमाणे धर्मनाथ बीज सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माझं खूप भाग्य आहे मंडळी की या सप्ताहामध्ये एका महात्म्याच्या समाधी सोहळ्यामध्ये मला कीर्तन करण्याचा योग प्राप्त होतोय आणि त्या निमित्ताने मी आज तुमच्या समोर कीर्तन करणार आहे। या ठिकाणी अत्यंत या संपूर्ण परिसरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावाजलेली मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मग त्यामध्ये आमचे श्री हरिभक्त पारायण निंबा महाराज मालपूरकर असतील, सुंदर असा त्या या ठिकाणी मृदंग वाजवतात आणि खूप म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये त्यांचं नावलौकिक आहे। सुंदर अशी ते मला या ठिकाणी साथ करतायत। त्याच पद्धतीने श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य अभिनव गंधर्व या ठिकाणी आमचे मालपूरचे महाराज संदीप महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। सुंदरसा ऑर्गन देखील ते या ठिकाणी वाजवतात। महाराजांना देखील नमस्कार करतो। त्याच पद्धतीने या ठिकाणी आमचे हरिभक्त पारायण गायनाचार्य भोजीराज महाराज ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच पद्धतीने सुंदर असं मला या ठिकाणी साथ देत आहेत ते आमचे सोपन महाराज कल्पेश महाराज आणि सोपन मोहन महाराज
ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना नमन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला म्हणाल मेन मुद्दा तर काही सांगाच नाही का, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून सांगण्याची काही गरज नाही. मंडळी या ठिकाणी असा जवळपास 16 ते 18 दिवस या ठिकाणी नामाचा उल्लेख या ठिकाणी सुरू राहतो मंडळी, आणि सगळे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत नाही का. अहो काही गावाला जावं, पुरुष मंडळी असतात तर महिला नसतात, महिला असतात तर पुरुष मंडळी नसतात. एका गावाला गेलो सगळे पुरुष, हे काही महिला नाही, सगळे पुरुष, एकही महिला कीर्तनाला आली नाही. समोर एक बाबा बसलेले होते, त्यांना म्हटलं का हो बाबा, सगळे पुरुष आले, म्हटलं एकही महिला कीर्तनाला आली नाही अजून. ते म्हटले महाराज आमना अख्खं गाव ब्रह्मचारी आहे. आणि पंचपदी वगैरे झाली आणि थोड्या वेळानंतर 2-3 महिला कीर्तनाला येऊन बसल्या. मी त्या बाबांना परत विचारलं का हो बाबा, तुम्ही म्हणत होते अख्खं गाव ब्रह्मचारी आहे, मग या 2-3 महिला कस काय आल्या? ते म्हटले महाराज या 2-3 लग्न होईल शे म्हणे. बघा आता, पण इथे मात्र तसं नाही. इथे महिला मंडळ माय माऊली खूप आहेत आणि पुरुष मंडळी पण भरपूर आहेत, पण त्या कथा बटचेले आहे का, म्हणजे समोर बसायला जागा नाही. पण इकडे जे बसलेले आहेत त्यांना एकच विनंती आहे की थोडं पुढे येऊन बसा. विठाला विठाला. त्याच पद्धतीने आमचे सासरे बुवा ज्ञानेश्वर पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत नाही का. त्यांचं देखील या ठिकाणी माईक सिस्टीम आहे. आपले परी फोटोज म्हणून आहेत, ते देखील या ठिकाणी शूटिंग करत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी वातावरण बनलेलं आहे आणि या ठिकाणी भरपूर मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी थोडं सांगणार आहे, फक्त लक्ष देऊन ऐकायचं आहे. अगदी थोडं संकलित वेळेमध्ये या ठिकाणी सेवा करण्याचा मी प्रयत्न करेल. विठाला विठाला. या संपूर्ण जीवसृष्टीचा जर आम्ही कधीतरी विचार केला मंडळी, तर या जीवसृष्टीमध्ये अनेक विविध गोष्टी अनुभवमी आहेत. त्यांना कशाची उपमा देता येत नाही. तुम्ही मला सांगा आकाशाला कशाची उपमा द्यायची? तुम्ही मला सांगा समुद्राला कशाची उपमा द्यायची? तुम्ही मला सांगा राम रावणाच्या युद्धाला कशाची उपमा द्यायची? राम रावणाचं युद्ध हे राम रावणाचं युद्धासारखंच अनुपममी आहे. तसंच मंडळी अनेक राजे महाराजे होऊन गेलेत या भूतलावरती, या पृथ्वी तलावरती, पण एक महाराज अलौकिक होते. त्यांची उपमा कोणालाही देता येणार नाही, कोणालाच नाही. फक्त 50 वर्ष जगले, 36 वर्ष देव मस्तकी धरून हलकल्लोळ माजवला. मंडळी ते छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारखे राजे सुद्धा या राष्ट्रात होणार नाही पुन्हा कधी. विठाला विठाला. शिवाजी महाराज म्हणजे क्रांतीचे अत्यंत उग्र दैवत. जे क्रांतीला भितात तेच क्रांतीला विरोध करतायत. असल्या भिरू प्रवृत्तीच्या लोकांनी शिवाजी महाराजांचा कार्याचा वारसा सांगण्याच्या भानगडीतच पडू नये. असल्याने केवळ उठल्या बसल्या शिवाजी महाराजांच्या धूपारत्या कराव्यात. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र तोंडी लावायला ठीक आहे, पण ते पचवायला महाकठीण आहे. किंबहुना छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र म्हणजे 21व्या शतकात वाघिणीचं दूध आहे. ते मिळवणे जितके कठीण तितके पचविणे महाकठीण आहे. ते पचवण्याकरता मन आणि मनगट प्रगमनशील हवे, धाडसी क्रांतिकारांचे हवे, ते येऱ्या गबाळाचे काम नव्हे. असे क्रांतीचे अत्यंत उग्र दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना प्रार्थना करूया. महाराज काळाची गरज म्हणून तुमच्या चारित्र्यकथेचा धर्मकीर्तन आम्ही वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरती मांडलेलं आहे. हे धर्मकीर्तन ऐकण्याकरता यावं आणि सुवर्ण सिंहासनावरती विराजमान व्हावं. विराजे. आता महाराज कीर्तनाला आलेत. आता विचारांची काही गफलत होणार नाही.
तसं मी तुम्हाला सांगत होतो मंडळी, या जीवसृष्टीमध्ये अनेक विविध गोष्टी अनुपममी आहेत. तसं आणखीन काय अनुपममी आहे सांगू का? या राष्ट्रामध्ये देवांनी जन्म घेतला. या राष्ट्रामध्ये अनेक अलौकिक गोष्टी घडून गेल्या मंडळी. त्यामध्ये देवाचं आणि भक्ताचं जे प्रेम आहे ना, ते देखील अनुपममी आहे. त्या प्रेमाला कशाची उपमा देता येत नाही. अत्यंत अत्यंत अनुपममी आहे. ओ इतकं अनुपममी आहे. त्यांना जर संत महात्म्यांना विचारावं, तुम्हाला भगवंत किती आवडतात, भगवंत किती आवडतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज तुम्हाला भगवंत किती आवडतात? ते सांगतात मला किती आवडतात माहिती आहे का? मला प्राणापेक्षाही जास्त भगवंत आवडतात. आणखीन माऊलींना विचारूया, माऊली तुम्हाला भगवंत किती आवडतात? माऊली देखील शपथ घेऊन सांगतात, तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. तुझी शपथ घेऊन सांगतो की तुम्ही आम्हाला आमच्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज तुम्हाला भगवंत किती आवडतात? ते दृष्टांत देऊन सांगतात, पतिव्रते स्त्रीला आपला पती जितका प्रिय असतो तितकेच भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय आहे. आता पतिव्रते स्त्रीला आपला पती किती प्रिय असतो? अत्यंत 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 प्रिय असतो. पण अलीकडे काय झालंय, त्या हळूहळू हळूहळू हळू पतिव्रतापणा हळूहळू कमी होत चाललाय. म्हणजे ग्रामीण भागामध्ये बरं आहे, शेवटपर्यंत लग्न झाल्यानंतर शेवटपर्यंत टिकतं तरी, पण शहरात खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरात एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे मंडळी, शहरातले जावई काही निम्मा महाराज असे धोतर नेसून जात नाही गावाला, अजिबात नाही. तिथले जावई म्हणजे अप टू डेट असतात. अप टू डेट कसे असतात? त्यांचा नादच करायचा नाही. ते कसे येतात माहिती आहेत का? छोटंसं सांगून जातो, तुम्ही फक्त ट लावत जायचा बरं का. कसे येतात सांगू का? ते पायात बुटावर शर्ट, शर्टावर कोटावर जॅकेट, जॅकेटात पाकिट, पाकिटात 5 रुपयाची फाटकी नाहीतर रिकामा पाकिट, तोंडात सिगारे. आता काय रात्रभर टटच चालू द्यायचं. अप टू डेट येतात आणि शहरातलं मंडळी सांगता येत नाही. अशी लोक लग्न करताना असा त्यांचा घटस्फोट होतो. बरं काही तसं काही महत्वाचं कारण नसताना शिल्लक कारणांवर ते भांडणं करतात आणि वेगळे होतात. असंच एक प्रकरण कोर्टात गेलेलं होतं. ती बाई सांगत होती, मला यांच्याबरोबर राहायचं नाही, मला यांच्याबरोबर संसार करायचा नाही, मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवा आहे. तो वकील म्हटला, हो बाई तुम्हाला दोघांना मी वेगळं करतो. पण वेगळं राहण्याचं नेमकं कारण काय सांगू त्या न्यायाधीशाला? त्यावेळेला त्या बाईने एवढं मजेशीर कारण सांगितलं. ती बाई म्हटली, हो वकील साहेब आमचे घरचे ना रात्रभर इतके घोरतात, इतके घोरतात, इतके घोरतात, त्यांच्या घोरण्यामुळे मला झोपच येत नाही. आता याला कुठं प्रेम म्हणावं का? पण या पतिव्रते स्त्रीबद्दल महाराज बोलत नाही. पतिव्रते स्त्रीबद्दल बोलतात. कोणत्या पतिव्रता सांगू का? अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी सदा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी यांचं जितकं प्रेम भगवंतावरती होतं तितकेच प्रेम आम्ही भगवंतावरती करतो, असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. विठाला जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज आम्हाला एवढ्या दृष्टांतावर समाधान वाटत नाही, आम्हाला एखादा आणखीन दृष्टांत द्या ना. तर महाराज सांगतात, आणखीन एक दृष्टांत देतो, नीट लक्ष देऊन ऐका. ते म्हणतात, लोभी माणसाला धन जितकं प्रिय असतं ना तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय आहेत. लोभी माणसाला किती पैसे आवडतात? काय काय माणसं पैसे 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 करून मरून जातात, पैसाच कमवत राहतात. काही काहींना बायका आवडत नाही, पोरं आवडत नाही, घरचे कोणी आवडत नाही, नातलं काय आवडत नाही, अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह आवडत नाही, काही देव देश धर्म काहीच नाही, फक्त पैसा आवडतो. असे मंडळी देखील आपल्याला पाहायला मिळतात. अहो एका गावाला जात होतो, कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि ती मंडळी सांगत होती, ती मंडळी एक बलाढ्य श्रीमंत गावातला होता आणि तो मला घरी घेऊन जात होता. आता घरी कशा करता घेऊन जात होता? तो काही एकरभर देणार नव्हता. घरी कशा करता घेऊन जाता? चहा पाजायला. पण एवढा श्रीमंत माणूस होता आणि तो फक्त चहाच मला पाजणार होता, म्हणून त्याचा मला जरा राग येत होता. तर तुम्ही म्हणाल नुसता चहा पाजला म्हणून राग येत होता का? नाही, तर तो बोलत असा होता, महाराज हे 5 एकर आहे ना रस्त्याच्या पलीकडं, हे सगळं माझंच आहे, माझ्या बापान काही नाही केलं. महाराज तो डोंगर दिसतोय समोर, तो सुद्धा माझाच, माझ्या बापाचं काय नाही. महाराज आताच त्या 10 म्हशी घेतल्या, मी घेतल्या, माझ्या बापाचं काय नाही. म्हटलं तिथं जाऊन चहा पाजणार आहे. परत तो चालूच होतं त्याचं. तो म्हटला, महाराज
आत्ताच हा बंगला बांधलाय 50 लाखाचा, सगळं मीच केलं, माझ्या बापाचं काय नाही. म्हटलं हा चाच पाजणार आहे. मी त्याला म्हटलं तू तरी तुझ्या बापाचा आहे का नाही विठाल. अशी लोक आपल्याला पाहायला मिळतात. काही काही तर एवढ्या शिवे देतात आई वडिलांना घरामध्ये. आता तुम्ही ग्रामीण भागातले ठीक आहात, पण मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आई वडिलांचा पदोपदी अपमान करणारे मुलं आपल्याला पाहायला मिळतात. आणि आई वडिलांनी जन्म दिलाय ना, एवढंच खूप आहे मंडळी. विठाल महाराज या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज आणखी एखादं दृष्टांत द्या ना. तर ते सांगतात लोभी माणसाला धन जितकं प्रिय असताना तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय आहेत. लोभी माणसाला धन खूप आवडतं. आणि अशा लोभी माणसाची एक दिवशी भगवंताने परीक्षा घेण्याचं ठरवलं. आणि भगवंताने त्या लोभी माणसाची परीक्षा घेण्याचं ठरवलं. आणि तो लोभी माणूस पंढरपूरला आलेलाच होता. भगवंताने वासुदेवाचं रूप धारण केलं. आणि वासुदेवाचं रूप धारण करून भगवंत त्याच्या समोर प्रगट झाले. जुना काळ तो. आणि त्या जुना काळामध्ये भगवंताने त्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्याच्याकडे 1 पैसा मागितला. आता 1 पैसा मागितल्याबरोबर ती त्याच्या अंगावरती काटा आला. तो म्हटला आतापर्यंत मी कधीच कोणाला 1 पैसा दिलेला नाही, कधीच दिलेला नाही कोणाला 1 पैसा, आणि तुला कसं काय 1 पैसा देऊ. तो म्हटला अरे फक्त 1 पैसा मागितलेला आहे, तेवढा तर दान करा. तो म्हटला नाही 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 नाही, मी कोणाला 1 पैसा दिलेला नाही. खूप 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 वेळ त्यांचं चाललं. पण शेवटी जाता जाता तो सांगू लागला वासुदेव बुवा तुम्ही 1 करा, माझ्याकडे आता 1 पैसा तुम्हाला द्यायला नाही. तुम्ही 1 करा, तुम्ही माझ्या गावी या आणि माझ्या गावी आल्यानंतर मी तुम्हाला 1 पैसा देणार. आता त्याने असं ठरवल्यानंतर हे पण भगवंतच होते. हे म्हटले चला ठीक आहे तुझ्या गावी येईल. आणि त्याने मनामध्ये असा विचार आला की कुठं याचं गाव, आपलं गाव, आणि कुठे राहतो हा वासुदेव, याला आपलं गाव कुठे सापडणार आहे. म्हणून त्याने असा विचार केल्यानंतर तो त्या ठिकाणी गावाचं नाव सांगून निघून गेला. पण भगवंताला परीक्षाच बघायची होती मंडळी. अशा लोकांची भगवंत खूप परीक्षा बघत असतात. आणि परीक्षाच बघायची होती म्हणून भगवंताने ठरवले की 15 दिवसानंतर त्याच्या गावी जायचं. आणि 15 दिवसानंतर जवळपास वासुदेवाच्या चिपळ्या वाजायला लागल्या. आणि हळूहळू हळूहळू हळू वासुदेव त्या गावामध्ये दाखल झाले. आणि त्या गावामध्ये दाखल झाल्याच्या नंतर त्याने बघितलं वासुदेव आपल्याचकडे येतोय, वासुदेव आपल्याचकडे येतोय. तो पळत 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 घरात गेला आणि बायकोला सांगितलं तो वासुदेव आपल्याकडे येतोय, आपल्याकडे 1 पैसा मागणार आहे. ती म्हटली मग देऊन टाकू ना 1 पैसा. 1 पैसा म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट आहे का. ते म्हटलं नाही 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 नाही, मला त्या वासुदेवाला 1 पैसा दान करायचा नाही आहे. 1 पैसा मी आतापर्यंत कोणाला दिलेला नाही आणि त्याला कसं काय मी 1 पैसा देऊ. म्हणून त्यांचं ते डोकं लागत होतं. पण तो शेवटी म्हटला एक पती राजाची आज्ञा म्हणून तू एक काम कर, मी तुला जे सांगतो तेवढं तू ऐक. ती म्हटले काय करायचं तेवढं तर सांगा. तो वासुदेव आपल्या घरी येईल, मी पलंगावर झोपून राहतो, त्या वासुदेवाला सरळ सांग माझा नवरा मेला. ती म्हटली तुमचं काय डोकं ठिकाणावर आहे का नाही, तुम्ही खुशाल सांगता 1 पैशासाठी की माझा नवरा मेला. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. आणि तेवढं सांगितल्यानंतर हळूहळू हळूहळू वासुदेव त्या ठिकाणी दाखल झाले. वासुदेव दाखल झाल्यानंतर हिने काहीच सांगितलं नाही, डायरेक्ट रडायला सुरुवात केली. आणि रडायला सुरुवात केल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू आजूबाजूच्या सगळ्या बाया जमल्या. रडता 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 हिनं दिलं सांगून माझा नवरा मेला. माझा नवरा मेल्यानंतर भरपूर समाज जमला. तो कंजूस तेवढा होता, लवकर वाट लावायचं होतं त्याला, म्हणून भरपूर समाज त्या ठिकाणी जमला. आणि हळूहळू त्याला आता बाहेर काढत होते. वासुदेव तिथंच होता बरं का. वासुदेवाला 1 पैसा घ्यायचा होता. मग त्याला बाहेर काढलं. मग ती सगळी पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. आता त्याला आंघोळ घालणार होते आणि आंघोळ घालण्याकरता त्याला बाहेर काढलं. कपडे काढले आणि पाणी उकळण्याकरता ठेवलेलं होतं. आणि निंबा महाराज त्या पाणीकडे काही कोणाचं लक्षच नव्हतं. असं कडक झालं तो जिवंतच होता. त्याच्या अंगावरती कडक पाणी ओतणार होते. एवढं कडक जर ओतलं तर ते उठून बसणार. एवढ्या झटक्यात त्याच्या बाईच्या ती गोष्ट लक्षात आली. ती म्हटली बापरे, एवढं कडक पाणी जर ओतलं तर ताडकन उठून बसतील आपले मालक. म्हणून ती म्हटली कोमट करा कोमट करा कोमट करा. माणसं म्हणले आता कोमट करा नाही तर थंड करा, आता मेलेला आहे, कोणतंही टाकलं तरी काय हरकत आहे. ती म्हणले नाही 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 नाही, माझ्या पतिराजांना कोमट पाणी लागतं, कोमट करा कोमट करा कोमट करा. लोक म्हटले आता तिचा नवरा आहे, करा कोमट. मग पुन्हा कोमट करण्यात आलं पाणी. पुन्हा त्याला आंघोळ घातली. सगळी प्रोसेस झाली. हळूहळू हळूहळू हळू त्याला स्मशान भूमीकडे घेऊन जात होते. आता वासुदेवानं असं ठरवलं याच्या अंत्ययात्रेला तरी थांबूया, पूर्ण अंत्ययात्रा झाल्यानंतरच घरी जाऊया. असाही 1 पैसा देत नाही.
पण तो पट्ट्या काही उठायला तयारच नाही. हळूहळू हळूहळू हळू अंत्ययात्रा त्या ठिकाणी निघाली, तो मात्र काही उठला नाही. सरणावरती त्याला ठेवण्यात आला मंडळी. आता जवळपास अग्निडाग देणार होते आणि अग्निडाग दिल्यानंतर पूर्ण रचलं गेलं. आता तोंडावर शेवटचं लाकूड ठेवलं आणि अग्निडाग देणार तेवढ्यात त्या मुलाचा हात भगवंताने पकडला, त्याच्या कानाजवळ गेले आणि त्याच्या कानाजवळ गेल्यानंतर त्याला सांगितलं, बापरे तू एक पैशासाठी मरायला तयार होतो. त्यावेळेला भगवंत त्याला म्हटले, तुझा एक पैसा सुटला. मग तो म्हटला, हा पठ्ठ्या उठला. आता मंडळी दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. त्या व्यक्तीला एक पैसा जितका प्रिय असतो तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय आहेत असं जगद्गुरु तुकाराम महाराज प्रमाणाशी सिद्ध करतात. सर्व भावे लोभ्या आवडे धन, आम्हा नारायणा तैशा परी विठ्ठला. धन जितकं प्रिय तितके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला प्रिय असं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात. मंडळी या ठिकाणी नीट ऐका. ते सांगत असताना ते सांगतात, इतके भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला आवडतात म्हणूनच की काय या सगळ्या भक्तांकरता भगवंत जन्म घेतात. अभंगाचं दुसरं चरण. भक्तारा के अशा भक्तांना पायापाशी ठेवतात भगवंत आणि दुर्जनांचा नायनाट करतात. आता तुम्हा सगळ्यांना जाणकार मंडळी आहात, अनेक कीर्तन ऐकतात तुम्हाला दृष्टांत भरपूर माहिती असतील. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, द्रौपदी मातेचं रक्षण केलं, उपमन्यूचं रक्षण केलं. अनेक 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 दृष्टांत आहेत, तुम्हा सगळ्यांना माहिती आहेत. अनेक भक्तांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचा भगवंताने त्या ठिकाणी नायनाट केला. एक छोटस दृष्टांत घेऊन जातो म्हणजे झटक्यात तुम्हाला लक्षात येईल की भगवंत कसे रक्षण करतात. विठाला गाव मुक्कामी छत्रपती श्री शिवाजी महाराज जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसलेले होते. कारण की शिवाजी महाराजांना काही कामधंदे नव्हते म्हणून ते उगाच कीर्तनाला येऊन बसायचे नाही का. छत्रपती श्री शिवाजी महाराज 350 वर्षांपूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला येऊन बसायचे. मोठे राज्यकर्ते होते. संपूर्ण हिंदुस्थान हिरवा पडलेला असताना देखील महाराज हे बोलू नका इकडं विठाला विठाला कीर्तनाला येऊन बसायचे. त्यावेळेला काही असं नव्हतं 9 ते 11 कीर्तन चालेल आणि 7 ते 9 कीर्तन चालेल. त्यावेळेला सुरुवात झाली संपेल कधी हे सांगता येत नाही. रात्र रात्र निघून जायचे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कीर्तन महाराज ते आणि त्या कीर्तनामध्ये साक्षात स्वराज्याचे छत्रपती श्री शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला बसायचे. काय तो सोहळा असेल. एवढे महान संत आणि एवढे महान राजा समोर बसून त्या ठिकाणी कीर्तन ऐकायचे. आताचे राज्य करते कीर्तन ऐकायचं म्हटल्यावर त्यांच्या तर नशिबात नसतं म्हणून त्या गोष्टी घडत असतील. त्यांना जर कीर्तनाला यायचं असेल
कार्यकर्त्यांना फोन लावतात, कुठवर आलं, कुठवर आलं, आलं का संपायला. बरोबर संपायच्या वेळेला येऊन बसतील ते 10 मिनिटं शेवटी. आणि मग त्यांचा पुढे सत्कार वगैरे असो, ती गोष्ट मला बोलायची नाही. पण त्यांच्याकडे कामं एवढे असतात की डाब्यावर जेवणच त्यांचं होत नाही. रात्रंदिवस डाबा जाईल. डाबा म्हणजे वैरणच टाकलेली आहे, सासरवाडी जाईल काही लोकांचा डाबा म्हणजे रात्रंदिवस. आता आपला हायवे झाला का बघा, रात्रंदिवस चालूच आहे तिथं. म्हणजे ते त्यांना असं वाटतं की खूप कामं करतात, पण तसं काही नसतं. ते मंडळी बरोबर संपायच्या वेळेला असतात, येतात. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात छत्रपती श्री शिवाजी महाराज बसून होते आणि महाराजांचं कीर्तन ऐन रंगात आलेलं होतं. आणि ऐन रंगात आल्यानंतर रात्रीचा मध्यान्ह झालेला होता. आणि रात्रीचा मध्यान्ह झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी पठाणांना कळलं की छत्रपती श्री शिवाजी महाराज कीर्तनाला बसलेले आहेत. हे पठाणांना कळल्यानंतर 700 पठाणांनी महाराजांच्या कीर्तनाला वेढा टाकला. एक सेवक आले आणि महाराजांना सांगू लागले, जगद्गुरु तुकाराम महाराजांना, महाराज छत्रपती श्री शिवाजी महाराजांना पकडण्याकरता पठाण आलेले आहेत. महाराज म्हटले, किती आहेत? 700 पठाण आहेत. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं, शस्त्र अस्त्र तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या समोर शिवाजी महाराजांनी ठेवून दिलेले होते आणि त्या कीर्तनामध्ये दंग झालेले होते. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असं वाटलं की माझ्या कीर्तनात जर छत्रपती श्री शिवाजी महाराज पकडले गेले तर उद्या एक कलंक लागेल माझ्या कीर्तनाला, की रयतेचा राजा, जाणता राजा जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कीर्तनात पकडले गेले. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताला विनंती केली, प्रार्थना केली आणि भगवंताला सांगितलं, भगवंता फक्त एवढ्या प्रसंगात मला वाचव, आपले शिवाजी महाराजांना वाचवा, फक्त एवढी मागणी आम्ही तुमच्या पुढे करतो. आणि मंडळी झालं असं. खरे शिवाजी महाराज तिथंच बसलेले होते. खोटे शिवाजी महाराजांचं रूप भगवंताने धारण केलं. 700 पठाण त्यांच्या मागे पळत 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 सुटले. भरपूर मैल लांब गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी गुप्त झालेत, म्हणजे भगवंत गुप्त झालेत आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं रक्षण झालं. ग्रामीण भागामध्ये असं कीर्तन केलं तर ऐकून घेतात लोक, विश्वास असतो ना. शहरात विश्वास बसणार नाही या दृष्टांतावर. कपाळावरती लाठ्या पडतील. काय बोलतायत महाराज तुम्ही 21व्या शतकामध्ये? असे चमत्कार घडले असते तर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी नेहमी असे चमत्कार घडवले असते. पण मंडळी मी तुम्हाला सांगून जातो, जाणकार मंडळी आहात तुम्ही या ठिकाणी, असे चमत्कार पुन्हा पुन्हा होत नसतात. चमत्कार हा एकचदा होत असतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांकडनं असतील, ज्ञानेश्वर महाराजांकडनं असतील, त्यांनी पुन्हा पुन्हा चमत्कार केले नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदाच रेड्याच्या मुखातनं वेद बोलवले, पुन्हा वेद बोलवले नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदाच भिंत चालवली, पुन्हा भिंत चालवली नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी एकदा स्त्रीचा तो पुरुष केला, पुन्हा स्त्रीचा पुरुष केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांना मांडे जेवण भेटत नव्हतं म्हणून त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्या पाठीवरती मांडे भाजून घेतले नाहीत. त्यांनी एकचदा चमत्कार केला. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील एकचदा चमत्कार केला आणि शिवाजी महाराजांची सोडवणूक करून घेतली. मंडळी तुम्हाला आणखीन पुढचं सांगून जातो. भामचंद्र डोंगरावरती छत्रपती श्री शिवाजी महाराज कीर्तनाला आलेले होते आणि त्यावेळेला देखील वेढा पडला होता. त्या ठिकाणी चमत्कार नाही केला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठ्ठलाची मूर्ती काढली, पांडुरंगाची मूर्ती काढली, रखुमाईची मूर्ती काढली आणि त्या मूर्तीच्या खालून शिवाजी महाराजांना टाकलं. शिवाजी महाराज दुसऱ्या किल्ल्यावरती निघाले. आजही जर तुम्ही भामचंद्र डोंगरावरती गेलात, आजही तुम्हाला ते भुयार, तो गुहा तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे चमत्कार पुन्हा पुन्हा केले नाहीत, एकचदा चमत्कार केला आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची प्रार्थना भगवंताने मान्य केली आणि शिवाजी महाराजांचं रक्षण केलं आणि दुर्जनांचा नायनाट केला. विठ्ठल तुकाराम महाराजांना विचारूया, महाराज भक्तांचं रक्षण करतात, दुर्जनांचा नायनाट करतात, पण दुर्जनांचा नायनाट करायचा असेल तर हातामध्ये काही शस्त्र घ्यावे लागतील ना? तर कोणते शस्त्र घेतले? अभंगाचं पहिलं Yeah.
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो. चकारात्मक या ठिकाणी वापरलेला आहे. फक्त हाच धंदा भगवंत करतात, दुसरा धंदा कोणताच करत नाही. कोणता धंदा? हाची धंदा. आता भगवंताचा धंदा वेगळा, मनुष्याचा धंदा वेगळा, संत महात्म्यांचा धंदा वेगळा. आता भगवंताचा धंदा कोणता? फक्त एकच धंदा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माची संस्थापना करण्याकरता, दुर्जनांचा नायनाट करण्याकरता भगवंत या ठिकाणी जन्म घेत असतात. एकच धंदा भगवंताचा आहे. फक्त भगवंत नंतर आणि दुसरा क्रमांक लागतो तो म्हणजे मनुष्याचा धंदा. दुसरा क्रमांक आहे तो मनुष्याचा धंदा. आपल्या पण एकच धंदा होता. भगवंताने ज्या वेळेला आपल्या या पृथ्वी तलावरती आपल्याला पाठवलं त्यावेळेला एकच धंदा. तो कोणता धंदा सांगितलेला होता? की आपल्या वाटेला आलेलं कर्तव्य कर्म प्रामाणिकप्रमाणे पार पाडा आणि भगवंताची सेवा करा, उपासना करा, संत महात्म्यांची उपासना करा, देव धर्माचं काम करा. एवढं 1-2च साठी पाठवलेलं होतं. पण आपल्याला काय ते 50, 60, 70, 80 वर्ष वय मिळालं. तेवढ्यामध्ये आपण एवढे धंदे केले. भगवंताला सुद्धा प्रश्न पडून जातो कधी कधी, याला नरकात टाकावं का स्वर्गात टाकावं, नाही का? किती धंदे, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी याच्या डोक्यात, आणि आपलं स्वतःचं डोकं उघडं. सध्या तर टोप्या कोणी घालत नाही व, नाही का? इकडे तर कोणीच घालत नाही. मंडळी, तुम्हाला एकच सांगून जातो की मनुष्य जन्माला आला, मरेपर्यंत त्याने एवढे धंदे केले. एक छोटस दृष्टांत देतो म्हणजे झटक्यात तुमच्या लक्षात येईल. एकदा भजन करा विठ्ठला. 2 व्यक्ती ट्रेनने प्रवास करत होते. कोरोनाचा काळ होता, नवीनच कोरोना आलेला होता मंडळी त्यावेळेला, म्हणून ट्रेनमध्ये काही फारशी गर्दी नव्हती. ट्रेन सुरू होती आणि ट्रेन निघाली होती गोंदियावरनं. एक गरीब माणूस गोंदियावरनं बसलेला होता आणि श्रीमंत माणूस नागपूरवरनं बसलेला होता. दोघं एकमेकांच्या समोर होते, पण ते काही फारसे बोलत नव्हते, एकमेकांसोबत बोलत नव्हते. प्रवास चालू होता त्यांचा. हळूहळू ट्रेन पुढे जात होती, पण कोणी कोणाशी बोलत नव्हतं. कारण की समोर बसलेला माणूस श्रीमंत होता आणि अलीकडे बसलेला माणूस गरीब होता. पण तो गरीब माणूस शांत बसला होता, श्रीमंत माणूस काही बोलत नव्हता. खूप असा जवळपास अमरावतीपर्यंत ट्रेन आली. एकमेकांशी काही दोघं बोलले नाहीत, अजिबात बोलले नाहीत मंडळी, अजिबात बोलले नाहीत. पण त्या श्रीमंत माणसाने नंतर विचार केला, मुंबईपर्यंत आपल्याला जायचंय, बघू याला विचारूया हा कुठपर्यंत जातो, याच्याबरोबर जरा संवाद करूया, तेवढाच आपला प्रवास कापला जाईल. म्हणून त्याने बोलायला सुरुवात केली. का हो, कुठं चालला? तो म्हटला, काही नाही साहेब, आपलं मुंबईला चाललो. कोण राहतं तुमचं मुंबईला? काही नाही साहेब, मुंबईला माझे मुलं राहतात. कुठे राहतात तुमचे मुलं? काही नाही साहेब, आपलं पुलाखाली राहतात. काय काम करतात? काही नाही साहेब, रिक्षा चालवतात. गेली 10 वर्ष झाली त्यांची माझी भेट नाही, म्हणून त्यांची भेट घेण्याकरता मी मुंबईला चाललो. तो म्हटला, हो का, बरं बरं चालेल, मी मुंबईला चाललो. चला, बोलत चालत आपला प्रवास निघून जाईल, कळणार नाही. म्हणून हळूहळू ट्रेन पुढे जात होती. ते एकमेकांशी बोलत होते. पण तो श्रीमंत माणूस पुढे म्हणायला लागला, अरे आपल्याला मुंबईपर्यंत जायचं आहे, खूप लांब आहे मुंबई, तोपर्यंत आपण काहीतरी खेळ खेळूया. तुला काही खेळ खेळता येतात का? तो म्हटला, साहेब मी काही कधी खेळच खेळले नाही, म्हणून मला खेळच खेळता येणार नाही. तो म्हटला, अरे तुझ्याकडे मोबाईल आहे का? नाही नाही साहेब, मोबाईलच नाही. तो म्हणू लागला, तुला ते लुडो खेळता येतो का? तो म्हणे, अरे बाबा, लुडो नाही, बुडो नाही, पबजी नाही, काहीच खेळता येत नाही, कारण माझ्याकडे मोबाईलच नाही. मग तो म्हटला, चालेल, ठीक आहे. हळूहळू ट्रेन पुढे जात होती. दोघं एकमेकांच्या समोर बसलेले होते मंडळी, नीट आहे का? आणि थोड्या वेळानंतर श्रीमंत माणूस म्हणू लागला, का हो, तुम्हाला ते पत्ते खेळता येतात का? पत्ते? तो म्हटला, पत्ते? नाही साहेब, मला पत्ते खेळता येत नाही. तुम्हाला कोणी शिकवलं नाही का? नाही, मी तिकडे कधी गेलोच नाही, म्हणून मला पत्ते खेळता येत नाही. मग आता थोड्या वेळाच्या नंतर त्या गरीब माणसाने बोलायला सुरुवात केली. तो म्हटला, साहेब तुम्हाला खेळता येतात का पत्ते? तो म्हटला, मग मला खेळता येतात पत्ते. तो म्हटला, कुणी शिकवलं तुम्हाला पत्ते खेळणं? त्याने छातीवर हात लावून सांगितलं आणि सांगितलं, माझ्या बापाने मला पत्ते खेळणं शिकवलं.
तो गरीब माणूस म्हटला, साहेब नालायक होता तुमचा बाप, त्यानं तुम्हाला पत्ते खेळणं शिकवलं. चांगला असता तर हरिपाठ शिकवला असता, काकडा शिकवला असता, भजन शिकवलं असतं, कीर्तन शिकवलं असतं. आणखीन चांगला असता तर परोपकार शिकवला असता, देवदेश धर्माचं काम शिकवलं असतं. नालायक होता तुमचा बाप, त्याने तुम्हाला पत्ते खेळणं शिकवलं. तो म्हटला, नाही खेळतायत का? नाही नाही साहेब, मला ते पत्ते खेळणं नाही, खेळताच येत नाही. हळूहळू हळूहळू ट्रेन पुढे जात होती. थोड्या वेळानंतर तो म्हणू लागला, आता एक शेवटचं सांगतो, ते तुम्हाला नक्की खेळता येईल. काय खेळता येईल? अरे अगदी सोपं आहे, पैजेचा आहे. मी तुला प्रश्न विचारणार, तो मला प्रश्न विचारायचे, आणि ज्याने उत्तर दिलं तो पैसे दे, ज्याला उत्तर नाही देता आलं तो पैसे देईल. तो म्हटला, हो 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 साहेब, मला हे चांगलं खेळता येतं. नाही, हे अगदी सोपं होतं. प्रश्न विचारायचं एकमेकांना, याने त्याला प्रश्न विचारायचे, त्याने याला प्रश्न विचारायचे, अगदी सोपं होतं. तो म्हटला, साहेब मला हे खेळता येईल. आणि गरीब माणसाने असं ठरवलेलं होतं की आता याची जिरवायची म्हणजे जिरवायची, कारण याचं खूप अमरावतीपासून सुरू होतं नाही का. आणि हे श्रीमंत माणसा जवळपास डोक्याने वरच्या डोक्याने कमीच असतात. असंच एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. बाजारामध्ये गेलेलं होतं, भाजी मंडईमध्ये. आणि भाजी मंडईमध्ये गेल्यानंतर सगळं ते मिरच्या वगैरे सगळं काय असतं ते बाजारातलं सगळं खरेदी करत होते. आणि खरेदी करतानंतर एका लोटगाडीपाशी ते गेलेत. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो लोटगाडीवरचा भाजी विकणारा म्हणू लागला, साहेब काही म्हणा, पत्नी खूप तुम्हाला हुशार मिळाली. तो म्हटला, अरे तुम्हाला कसं काय कळाली? आता इंजिनिअरिंग झालेली, जॉब वगैरे करते, पण तुम्हाला कसं काय कळाली? तो म्हटला, मी सहज अंदाज लावला, कारण की तिने खाली टमाटे ठेवलेले आहेत आणि आता पिशवीमध्ये वरून डांगर ठेवत होती. जागे आहेत बर का, काल सारखा तडाखा नाही ना. विठाल विठाल. आणि त्याला याची जिरवायची होती. तो म्हटला, मी तुला प्रश्न विचारणार, तू मला प्रश्न विचारणार, कोण विचारणार पहिला प्रश्न? अरे पण पहिले पैसे तर ठरव, हरल्यानंतर किती पैसे द्यायचे? तो म्हटला, साहेब तुम्ही जर हरलात तर तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. आणि तो म्हटला, तू हरला तर तू पण मला 500 रुपये द्यायचे. नाही 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 साहेब, मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पैसे फार नाहीत. अहो माझ्याकडे 100-150 रुपये असतील, मी कुठून आणू 500 रुपये तुम्हाला आता या ट्रेनमध्ये? तो म्हटला, मग किती रुपये देणार? हे बघा, मी गरीब माणूस आहे, मी जर हरलो तर मी तुम्हाला 10 रुपये देईल, तुम्ही जर हरलात तुम्ही मला 500 रुपये द्यायचे. तो म्हटला, असं कसं काय? असंच आहे. पण तो श्रीमंत माणूस हुशार होता. तो म्हटला, याला अशी कठीण 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 प्रश्न विचारूया. नरेंद्र मोदीचं लग्न कधी झालं होतं? राहुल गांधीचं अजून का जमत नाहीये? मनमोहन सिंग 10 वर्ष का गप्प होता? असे राजकारणातले कठीण 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 प्रश्न विचारू, याच्याकडनं 10 रुपये घेऊन. मग चला, कोण विचारण पहिला प्रश्न? श्रीमंत माणसाला तो गरीब माणूस म्हटला, साहेब मी विचारेन पहिला प्रश्न, विचार पहिला प्रश्न. आणि त्याने पहिला प्रश्न विचारला. मंडळी, 10 तोंडाचा, 20 पंखांचा आणि 30 पायांचा पक्षी कोणता? बंद त्याचं डोकंच बंद, त्याचं डोकंच चाले ना. तो म्हटला, एवढा फिरलो, इतके पुस्तकं वाचले, इकडे तिकडे गेलो, असा पक्षी कुठे बघितला नाही, असा पक्षी कुठे वाचला नाही, असा कुठंच नाही संपूर्ण भारतवर्षामध्ये. तो म्हटला, साहेब द्या ना उत्तर. 10 वाजलेत साहेब, द्या ना उत्तर. 10:30 वाजलेत साहेब, द्या ना उत्तर. द्या ना उत्तर, द्या ना उत्तर. तो म्हटला, शेवटी साहेब म्हटला, मला उत्तर येत नाही, मी सपशेल तुझ्या समोर हरलो. हरलात ना साहेब, काढा 500 रुपये. नवीन नरेंद्र मोदीने लॉन्च केलेली होती नोट, ती नोट काढली, ती 500ची त्याच्या हातामध्ये दिली. आणि हातामध्ये दिल्याच्या नंतर त्याने वरच्या खिशात ठेवली. आणि वरच्या खिशात ठेवल्यानंतर साहेबाचा आवाज वाढला आणि तो म्हणू लागला, अरे मी तर हरलो, पण तू दे ना या प्रश्नाचं उत्तर. तो म्हटला, साहेब मी पण हरलो, हे घ्या 10 रुपये. असे धंदे आपण आयुष्यभर केलेत मंडळी. विठाला विठाला. याच्या डोक्यात त्याची टोपी, याच्या डोक्यात असे धंदे आपण केलेत मंडळी. मनुष्य मात्राचा धंदा एकच होता, भगवंताचं नामस्मरण करायचं, वाट्याला आलेलं कर्म कर्तव्य कर्म करायचं आणि देव देश धर्माचं काम करायचं. म्हणे हे सगळं आपण बाजूला सारलं, असे धंदे आपण करायला लागलो. पण संत महात्म्याचा धंदा, देवाचा धंदा एकच होता. देवाचा धंदा होता भक्तांचं रक्षण करायचं, दुर्जनांचा नायनाट करायचा. संत महात्म्यांचा एकच धंदा होता, दिन रजनी हाच धंदा.